आमदारकी असेल खासदारकी असेल पाटील घराण्यातलं कोण नाही म्हणून लोक जे ते हिशोबाने मत देत. पण ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल तरी गणेशदादांच्या माग किंवा आजपर्यंत राजूबापूंच्या पाठीमागच उभं राहिलीत लोक. जिल्हा परिषद सदस्य मागणी झालत्याच ना, त्यांच्या टर्न मध्ये काम केलेलं त्यांना आता जनता विचारेच की 15 गावातनं तुम्ही काय काम केली ते पहिल्या कामाचा काय अहवाल आहे का तुमच्यापाशी? जिल्हा परिषद गटातली सर्व जनता ही बापूंवर प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळं गणेशदादांच्या मातोश्रीचा 100% विजय होणार. पंढरपूर तालुक्यात सगळ्यात जास्त मताने विजय होणार त्यांचा. गणेश पाटील सोडून कोण माझं वैयक्तिक मत मला नको आहे. जगा गावाच मी काय सांगू. किती जरी फिरला तरी दादाशिवाय कोण नाव घेणार. कसं काय एवढं वार एवढं वार कामच आहे तसं. पण त्याच्या बापा संघ आज्या संघ मी 16 वर्ष घेतलो. त्यांच्या संघ दावणीचा बैल असल्याने काम केले. माझ्या मोटर गाड्या होत्या, टेम्पो होते, जेपा होत्या. अर्ध्या रातचं पदरनं तेल टाकून त्याचे प्रचार करत होतो. त्याच्या कशाच्या लांडी नाही, लबाडी नाही, काय बडवा बडवी नाही, कोणाची चाडी नाही, चुगली नाही, काय नाही काय. पण त्यानं आपलं बरंच नुकसान केलं. यशवंत भाऊने बी एक फड राखला होता असाच. राजू बापूने बी आमच्या ऊसाचा एक फड राखला ना आता हेनं राखलाय. त्याची पत्न बघायला लागलंय. माझा एक फड बंद केला, त्याचं 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं गुराळ बंद पडलं. लोक पैशाला दारात जाऊन बसायला लागली, देतो. माझ्या टेक्निकलनं पैसे राहिले ते माझ्या टेक्निकलनं नुसता म्हणतोय. आणि ऊसाचं बिल मागायलेल्या लोकांवर त्यांनी डिझेल फेकलं. ते एक वारं होतं शरद पवार साहेबांचं, ते आता गेलंय. आता इथं गणेशदादाशिवाय पर्याय नाही लोकांना. मी 3,500 रुपये देतो 4,000 रुपये देतो असं म्हणणारा माणूस नाही. तुमचं 2 वर्ष लागू द्या, रुपया बनणार नाही. ती पाटील कुटुंब पाटलांचा कृष्णराज कारखाना देखील बिलाची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा फटका बसला नाही बिलाचं काय नाही. बिल सगळ्याला दिली. थोडीफार लोक राहील ती पण देते. कधी कुणा स्वतःची इस्टेटिक केली पण कुणाचा कधी रुपया बुडवणार नाही. अवैध धंदा पण गावात मोठ्या प्रमाणात चर्चा आहेत ते की बरोबर आहे की. त्याला त्याच्या मागं कोण आहे, त्याच्या मागचा आक्का कोण आहे, त्याचा पाठबळ कोण आहे, पोलीस प्रशासन काय करतंय हे थोडं बघितलं पाहिजे ना. जिथं आबा आल्यापासून लोकांची बिलं दिली आणि कारखाना सुद्धा चांगल्या व्यवस्थित चालू केला. लोकांचं सुजलाम सुफलाम व्यवस्थित चाललंय. लोकांची ऊस पिस मापात चालले, ती बिलं द्यायला चालू आहे. निसर्गाचा बदल अटळ असतो बरोबर आहे. तसं काही दिवस एका घरात सत्ता राहिल्यावर काय असतं ते जिवंत उदाहरण आहे. आता तुम्ही मुलाखत घेत करताय, तुम्हाला दिसतंय कुठं गावाकडला संडास मुतारी काय आहे का? पिढ्या वारसा आणि वसा बापूंचा आणि भाऊंचा आहे. गावाला ह्या परिवाराला आहे. भाऊनी जिल्हा परिषद अधीक्षपद काम केलेलं आहे. बापूंनी जिल्हा परिषद सभापतीपर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गावात बापूंची भाऊंची नाव जोडलेली आहे. पाटलाचं काम केलंय. 2 वर्ष झालं लोकांची ऊसाची बिलं दिली नाही, लोकांचं कामगाराचा पगार दिला नाही, पतसंस्थेचे ठेवी दिल्या नाही, त्या बुडवलंय सगळं लोकांचं. म्हणजे गाव ही पहिलं सुजलाम सुफलाम होतं पहिलं, तर आता भंगारमध्ये गाव निघले. दर्शको नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्याच अनुषंगानं आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथले नेमकं लोकांचा कौल काय, लोकांचं म्हणणं काय, आणि तिथला त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य कोण करणार तर हे जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करणार आहोत. त्याच अनुषंगानं मी आता सोलापूर जिल्ह्यामधल्या जे हाय व्होल्टेज लढाई होणार आहे त्यामधल्या अतिशय महत्वाची असणार आहे पंढरपूर तालुक्यातली बोशे या गावातली. कारण बोशे या गावातली त्या ठिकाणी सत्ता बघता त्या ठिकाणी पाटील घराण्याकडे सत्ता या ठिकाणी अनेक दिवसापासून आहे. खरं तर आता सध्या त्याचं प्रतिनिधित्व गणेश पाटील हे स्वतः करतात. परंतु लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, यामध्ये मोठ्या राजकीय उलथापालथ या बोशे गटातून झाल्यामुळे नेमकं जिल्हा परिषदेला राजकारण कसं असणार आहे, खरं तर इथली बोशेतील लोक पुन्हा पाठीमागे उभा राहणार आहेत हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. खरं तर राजाभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या आजपर्यंत निवडणुका झाल्या, पण ते आता खरं तर हयात नाहीत. आणि आता ही निवडणूक त्या ठिकाणी गणेश पाटील यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली होणारमुळे त्या ठिकाणी लोक त्यांच्यावरती समाधानी आहेत का हे देखील त्या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे. नेमकं या भागातला अभिजित पाटलांचा गट काय म्हणतो हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण विधानसभेला बघायला गेलं तर बोशे गावातून मोठं लीड हे स्वतः अभिजित पाटील यांना त्या ठिकाणी मिळाल्यामुळं खरं तर आता या जिल्हा परिषदेची गणित, जिल्हा परिषदेचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावरती येऊन थांबलंय हे देखील बघणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. विठ्ठल परिवारची एकी होते का, आणि विठ्ठल परिवारची जर एकी झाली तर या ठिकाणी अभिजित पाटलांचा कार्यकर्ता कोणाच्या पाठीमागे उभा राहतोय हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. खरं तर गणेश पाटील यांची आई या भागातून त्या ठिकाणी रणगणात असणार आहे. त्या कालच त्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी तशी बैठक देखील झाली. अनेक लोकांचा प्रतिसाद देखील त्यांना त्या ठिकाणी बघायला मिळालाय. खरं तर हा एकूण त्या ठिकाणी राजकारण असलं तरी पण सामान्य बोशातला माणूस कोणाच्या पाठीमागे आहे, चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. ती माणसाची नमस्ते हो. राम राम. घेतला ना बाजार? घेतलाय बर. बाजार घेतला तर मळ्याकडे चाललोय. बर. जिल्हा परिषद निवडणूक लागली आता इकडे. वय फोन कसं आहे बोशात काय इकडे? उद्या अर्ज भरायचं म्हणते. कोण भरायचा अर्ज? शिकलीच म्हणत होते कोण? वाड्यातली
वाडीतली बर मग पाटील काय हा हाय त्यांच्या हवा इकडं हाय की वातावरण हाय नमस्ते हो काय बोशात कोणाला वारा इकडं इकडं गणेश दादा गणेश दादा कस काय त्याशिवाय पाला झालंच नाही इथलं पान आलंच नाही हा नमस्ते हो नमस्ते बोला तर आता हे गाव बघितलं तर राजाभाऊ पाटलांचं गाव आहे बर परंतु आमदारकीला वेगळ्या घडामोडी झाल्या लोकसभेला वेगळ्या घडामोडी झाल्या काय बर. जिल्हा परिषद गणेश काय आता बी तेच होणार कसं होईल इकडं बदल होणार हा कुणाचं नाव चर्चा गणेश पाटील सोडून कोण माझं वैयक्तिक मत हा. काय नको गणेश पाटील मला नको आहे जगा गावाचं मी काय सांगू बरं बरं नाव चर्चा पण त्याला डावून कोणाचं नाही मी गणेश पाटीलला सोडून मी कोणाला दुसऱ्याला मतदान करणार कोण बी असो ठीक हा, आहे हो. गणेश पाटील सोडून दुसऱ्या मतदान करणार ते आबा नमस्ते हो येता नाही बाजार होय हा काय इकडे कोणाचा वारा इकडं गणेश दादा गणेश दादा का आमच्या गावचं पाटील आहे हा आहे ठीक आहे नमस्ते हो जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे हा 5 तारखेला मतदान आहे गोशे गावात कोणाची हवा इकडं हा सांगाय गणेश दादा गणेश दादाची कस काय आमच्या मला माहित आहे ते सांगते हा बर अहो आता त्यांच्या सोबत राजाभाऊ पाटील नाहीत नसू द्या कोणी बी नसू द्या हा आमच्या मला खात्री आहे आहे 100% येणार लोक आहेत आपल्यासोबत जाणून घ्या नमस्ते हो नमस्ते घेतला नाही बाजार घेतलंय बर काय म्हणते जिल्हा परिषद बाजार भरला इकडं कसं काय होईल इकडं आता जिल्हा परिषदेचा बाजार भरलाय हा वातावरण आनंदाच आहे बर कारण- कोणाची हवा इकडं हवा जिल्हा परिषद मध्ये गणेशदादा पाटील यांची आई हा प्रफुल्लतराव पाटील हा यांची हवा आहे बर हवा म्हणण्यापेक्षा काम बोलते हा जिल्हा परिषद स्थापनेपासून हा. ते आतापर्यंत हा. हा गट पाटी परिवाराच्या ताब्यात आहे हा आणि विकासावर आम्ही मत मागणार आहे बर आम्ही काय भूलथापांना किंवा काय केलं नाही ह्याबद्दल मत मागणार नाही आमचं मत हे विकासावर मागणार आहे बर. ग्रामपंचायत जी कामं करते हा. गणेशदादाच्या मार्गदर्शनाखाली हा. ती कामं ही आज ही ग्रामपंचायत राज्यात अव्वल ग्रामपंचायत आहे बर त्यामधून गोरगरिबाची कामं इथं रेशन कार्ड पासून ते पंचायतीच्या कुठल्याही कामकाजापर्यंत इथं कामकाज बघित जातं हा. इथला कोणताही माणूस पंचायत मध्ये जात नाही इथून बसून काय होतात हे इथलं वैशिष्ट्य आहे ग्रामपंचायतचं अहो ग्रामपंचायत तुमच्या दारोदंड गावात तुमच्या लई चर्चा सगळीकडे काय केलं मग तुम्ही इथं? ही विरोधकांची अफवा आहे हा दारूधंदे आणि पंचायतीचा काय संबंध येतो का ग्रामपंचायत- पंचायत ग्रामपंचायत ही अव्यय घटक आहे हा. आणि दारूधंद्याचा ही काय आणि पंचायत काय त्यांना दाखला देत नाही हा बाबा दारूधंदे करा हा पण अवैध धंदा गावामध्ये चालू आहे इथं. ते अफवा आहे हा पण आजपर्यंत त्यांच्या हातावर त्यांच्या वडिलांचा हात होता आता तर त्या निवडणुकीमध्ये त्यांचे वडील सोबत नाहीत आवड जाणार नाही त्यांना लढाई 100% अवघड जाणार नाही हा. कारण पिढ्या वारसा आणि वसा हा. बापूंचा आणि भाऊंचा आहे हा गावाला ह्या परिवाराला आहे हा. भाऊनी जिल्हा परिषद अधीक्षपद काम केलेलं आहे बापूंनी जिल्हा परिषद सभापतीपर्यंत काम केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक गावात बापूंची भाऊंची नाव जोडलेली आहे हा. त्या नाळेच्या माध्यमातून हा. आम्ही ही मत मागतोय बर कुठल्या गटात उभं राहायला पाहिजे कसं चालू आहे वर चर्चा गट कुठला पाहिजे आमचा गट तट नाही आमचा पक्ष एकच हा. गणेशदादा पाटील बर हाच आमचा पक्ष आहे हा हा मग दादा तो निर्णय घेतील त्या पाठीमागे आम्ही खंबीर आहे. आमदारकीला कसं काय मागं पडलं आमदारी हा विषय वेगळा आहे हा आता जर तुम्ही आता हे बघितलं हा. जिल्हा परिषदचं हा. प्रत्येक राजकारण वेगळं असते हा. आमदारकीला लोकांचे मतपुरावे वेगळा असतात जिल्हा परिषदेला स्वतः बापूंच्या आज म्हणजे घरातलं वाड्यातला माणूस उभा राहिलेला आहे हा त्या पद्धतीने आज गाव एकमुखीनं आज पिढ्या पाठीपुराच्या पाठीमाग आहे हा. त्याच पद्धतीने गाव पाठीमाग राहणार एवढी अपेक्षा आहे आबाजी जी म्हणजे अभिजित पाटलांच्या आमदारांची जी लाट होती ना आमदार केली ती आता आहे का 100% राहणार नाही हा हा. पण राहणार नाही असं म्हणण्यापेक्षा हा. की जनमानसात जी ठसा आहे हा. तो ठसा कायम राहणार कृष्णराज कारखान्या संदर्भात जी मोठी टीका त्यांच्यावरती बिल थांबवली म्हणून चर्चा त्यांची त्याचा काय फरक पडणार नाही का? 100% पुढे पडणार नाही कसं काय शेतकऱ्यांना तुम्ही बिल देणार नाही मत कसं मागणार तुम्ही बिलाचा विषय ह्यात येतच नाही हा. बिल हा आणि हा कुठली निवडणूक आहे आपली जिल्हा परिषद. पंचायत राज जिल्हा परिषदची हा, हा. त्यामुळे हा बिलाचा काय विषय येणार नाही त्यामुळे 100% 100% पाटील पार्टी परिवार 100,000% राहणार कोणी किती ताकद लावते कोणीही लागू ताकद आपण ताकद लावतो कोणीही लावू द्या हा. आबा मी म्हणत नाही हा. कारण का तेवढा विश्वासच आहे हा. पार्टी परिवारावर पाटील परिवारती विश्वास आहे आणि पाटील परिवार निवडून येणार अशी चर्चा बघायला मिळते नमस्ते आबा नमस्ते नमस्ते नाही थोडा बाजार घेतला हाय एक बायको आहे हा. एकुलती एक आपली म्हातारी त्यांच्याबरोबर लागते म्हातारीपुरतं. भाजीपाला लागतोय भाजीपाला एवढा आहे लागतोय. आता काय इकडे जिल्हा परिषद कसं करायचं इकडे लय फाईट लागली जोरात जिल्हा परिषदला हा कुठं पंढरपूरला का माड्याला इथं का पोशात पोशात फाईट लागली का हा गणेश पाटील उभा राहिले तर परत कोण तळेकर साहेब आहेत कोण मस्के सर आहेत बर बरीच नाव चर्चा झाली इकडे बर बर काय होईल इकडे तरी वातावरण वातावरण काय ज्याचं काम तसा दाम राहील हा ज्याचं काम केलंय हा ज्याचं चांगलं कामगिरी आहे त्याला वातावरण चांगलं आहे पाटलांचं काय काम पाहिजे पाटलाचं काम केलंय 2 वर्ष झालं लोकांची ऊसाची बिलं दिली नाही ती हा लोकांचं कामगाराचा पगार दिला नाही हा 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 पतसंस्थेचे ठेवे दिल्या नाही त्या हा हा हा
बुडवलंय सगळं लोकांचं. म्हणजे गाव ही पहिलं सुजलाम सुफलाम होतं पहिलं, तर आता भंगारमध्ये गाव निघले. लोक नाराज आहेत. लोक नाराज नाही ती हा. भीतीपोटी त्यांच्याकडेच जाते ती. हा. तर त्यातनं बी आता गुपचूप आता मतदान दुसऱ्याला करायला लागली ती. काय त्यांचा संपलाय खेळ, ती भंगारमध्ये निघली ती. काय गणेश पाटील बी भंगारमध्ये निघलाय, कल्याणराव काळे तसाच, भारत भालके तसाच. लोकांचं सगळं भंगारमध्ये काढलंय ह्याने, प्रपंच लोकांचं रस्त्यावर टाकलं ते. काय आणि इथं काय चाललंय गावात, त्याला अडवा त्याला जिरवा, पाणी अडवा पाणवा जिरवा कसा कार्यक्रम असतो तसा प्रत्येकाची रस्ता अडवले ते त्यांनी, प्रत्येकाच्यात भांडण लावलंय. काय आणि त्याची आता त्याच्या वाडवडिलांनी बी असंच केलंय. त्यांनी 50% हिशोब दिला, आता 50% हिशोब राहिलाय त्यांच्याकडे. त्यांना ते हिशोब द्यावा लागेल आता. काय बरीच आहे वाटतं गावात. दहशत म्हणजे ह्याची भांडणं त्याला लाव, त्याची भांडणं ह्याला लाव, भांडण लावायचं करायचं. आता माझा स्वतःचा असं काय 4 एकर माझं बागायत ऊस, त्याला 60 वर्ष झालं रस्ता नाही बी. मला शेतकरी आहे तर 14 कडने 60 वर्षात का माझं त्याचं भांडण नाही, कोणाचं तुझ्या यायला सुद्धा नाही. हे ना माझा रस्ता अडवून 5 वर्ष झालं ऊस माझा रानात आहे. आडवाडवीच राजकारण. त्याच्या बापा संघ आज्या संघ मी 16 वर्ष घेतलो. त्यांच्या संघ दावणीचा बैल असलेलं काम केलं. माझ्या मोटर गाड्या होत्या, टेम्पो होते, झेपा होत्या. अर्ध्या रातचं पदरनं तेल टाकून त्याची प्रचार करत होतो. काय पदरनं तेल टाकून प्रचार करत होतो. त्याच्या कशाच्या लांडी नाही, लबाडी नाही, काय बुडवा बुडवी नाही, कोणाची चाडी नाही, चुगली नाही, काय नाही. काय पण त्यानं आपलं बरंच नुकसान केलं. यशवंत भाऊनं बी एक फड राखला होता असाच, राजीव बापूने बी आमच्या ऊसाचा एक फड राखला ना, आता हेनं राखलाय. त्याची पत्न बघायला लागलंय. माझा एक फड बंद केला. काय एक फड बंद केला माझा ऊस त्यानं, तर त्याचं 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं गुराळ बंद पडलं. त्याच्यात घरात राडा चाललेला आहे सगळा. लोक पैशाला दारात जाऊन बसायला लागली, देतो. माझ्या टेक्निकलनं पैसे राहिले ते माझ्या टेक्निकलनं नुसता म्हणतोय. आणि ऊसाचं बिल मागायला आलेल्या लोकांवर त्यांनी डिझेल फेकलं, जा नाही तर जाळून मारेन. ती माझे नातेवाईकच आहे ते सगळे, ह्याची कंदरची. काय कंदरकडली सगळे आहे ते लाखानं करायचे. आता अभिजित आबा आल्यापासून लोकांची बिलं दिली आणि कारखाना सुद्धा चांगल्या व्यवस्थित चालू केला. पहिलं गळीत त्यानं 7.5 लाखाचं केलं, दुसरं 11-12 लाखाचं केलं आणि तिसरं 6 लाखाचं झालं ना, आता चौथं गळीत 7 लाख झालंय. काय तर चांगल्या तऱ्हेनं कारखाना चालू आहे. लोकांचं सुजलाम सुफलाम व्यवस्थित चाललंय. लोकांचे ऊस पिस मापात चालले, ती बिलं द्यायला चालू आहे. तर या पद्धतीच्या खरं तर बोशे गावात आपण त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना अजून काही लोक आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊया. साहेब नमस्ते. हो तर बोशामध्ये विधानसभेला देखील मी ग्राउंड रिपोर्ट याच भागामधून घेतला होता. आता विधानसभा झाली, जिल्हा परिषद काय चित्र आहे? जिल्हा परिषदचं परिवर्तनाचं चित्र आहे की परिवर्तनाचं. बर का परिवर्तन व्हायला पाहिजे? कारण सत्ता अगदी पंजोबापासून आजोबा ते स्वतः आणि काही सत्ता त्यांच्यापर्यंत का परिवर्तन व्हायला? घराणेशाहीत बदल व्हायला लागला आता. बर बदलायला लागले. बर काय वातावरण कुणाचं गेलं इकडे उमेदवार? मग कुठल्या नेत्याचा उमेदवार आहे? अभिजित आबाचा. आणि आबाची लाट कमी व्हायला लागली म्हणजे या भागातून. कशावर ना काय ते ऊस दराला काय धक्का राहिला, पैसे राहिले 35,000 ऊस दरा धक्क्यावर आहे काय सगळं. देतो म्हणले. परवा आमची मिटिंग झाली, मिटिंगला आम्ही गेलो, त्यावेळेस पण आबाने सांगितलंय मी ती दर देणारच आहे तेवढा. बर त्याचं काय, ज्यांनी काय दिलं नाही त्याचं काय, यांनी काय दिलं नाही त्याचं अवघड आहे. काय करायचं. धक्क्यावरच तुमचं लय लक्ष आहे. ठीक आहे, असू द्या, त्याच्याबद्दल काय नाही. ती पण देतोच म्हणले तर आबा. आताच पण बिल रेग्युलर आहेत. बर त्याचं काय नाही त्याला काय. बोशे गावात ज्या पद्धतीने विधानसभेला चित्र झालं ते जिल्हा परिषद दिसणार आहे. होय 1,00,000%. बर कोण आहे आबाकडे नाव आहे चर्चेत? काय होय कोण आहेत? आमचं आता 2 नावं चर्चेत आहेत. 2-3 नावं. तळेकर साहेब असतील. मॅडम एक आहेत, तळकर मॅडम. तळकर सर आहेत, भारत बापू आहेत. बर आज उद्या त्यांचं फायनल होईल कुणाचं तरी एक. आणि एकाचं फायनल झालं की एकमुखीने आम्ही सगळेजण त्यांचा प्रचार करणार आहे. आणि वर विठ्ठल परिवार एक झाला समजा बघितला अभिजित पाटील, तर अभिजित पाटलाच्या कार्यकर्ते काय भूमिका आहेत? अभिजित पाटलाच्या कार्यकर्त्याची भूमिका अभिजित पाटला बरोबरच आहे. परंतु अभिजित पाटलाने पण कार्यकर्त्यांना काहीतरी शब्द दिला असेल ना, की बाबा मी तुमच्या शब्दाला पात्र आहे, तुम्ही काय काळजी करू नका. त्यामुळे तर लोक एवढी ठामपणे सांगतात अभिजित पाटला बरोबर आहे.
बरं ठीक आहे. नमस्ते हो. नमस्ते. काय आबांचं आता म्हणते गुणगान गायला तिकडे पलीकडे म्हणते ते पाटलांचं गाव आहे, पाटलांचं वजन राहणार इथं कसं होईल चित्र? कसं आहे, लोकशाही आहे. हा. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. बरोबर. निसर्गाचा बदल हम्म. अटळ असतो. हम्म. बरोबर आहे. हम्म. तसं काही दिवस एका घरात सत्ता राहिल्यावर काय असतं हम्म. ते जिवंत उदाहरण आहे. आता तुम्ही मुलाखत घेत फिरताय, तुम्हाला दिसतंय कुठे गावाकडे संडास मुतारी काय आहे का? हम्म. किती लोक आले त्यांना, त्यांनी संडासला जायला कुठं जायचं, हा, हा, हा. लेगू जायला कुठं जायचं, किती हा. माता भगिनी येते इथं हा. अवैध धंदा पण गावात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आहेत ते की. हा. बरोबर आहे की. हा. हा? त्याला त्याच्या मागे कोण आहे, त्याच्या मागचा आक्का कोण आहे, त्याचा पाठबळ कोण आहे, हा. पोलीस प्रशासन काय करतंय, हा, हा, हा. हे थोडं बघितलं पाहिजे ना. हा, हा, हा. हा, बरोबर. हा. हप्ते देऊन चालत असल्या त्याला कोणी काय करणार. हा, बरं. हा. हा, पिढ्या कशा बरबाद करायच्या हम्म. ती धंदवाल्याचं काम म्हणायचं ना. हा, हा, हा. अहो, पण त्यांच्या पंजोबापासून सत्ता आहे, आजोबा होते हो. वडील, ते आता स्वतः या सत्तेत आहेत. त्याची आई आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभा राहिला आहे. बरोबर आहे. हा. मग त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य मागणी झालत्याच ना. हा. त्यांच्या टर्न मध्ये काम केलेलं त्यांना आता जनता विचारेच की 15 गावातनं. हा, हा. बरोबर आहे ना. हा, काय काम केलं? तुम्ही काय कामं केलती, हम्म. मग आता तुम्ही काय कामं केलती ना, आता तुम्ही पुन्हा स्पर्धेत आलाय म्हणजे आता काय काम करणार आहे. बरोबर. पहिल्या कामाचा काय अहवाल आहे का तुमच्या पैशी हम्म, हम्म, हम्म. प्रत्येक गावातनं? बरोबर. हा. पण मतदारसंघ तर आहे असाच आहे. हम्म. नेमतवाडीपासून खाली शिरडण आडेउपतोर हम्म. मधली काय जी गाव आहेत ती हा. शे गावात कळेलच तुम्हाला बरं. हा. काय ह्यांच्या जिल्हा परिषद कारकिर्दीत त्यांनी काय काम केलं. परिवर्तनाचं नाव कोणाचे असतं वाटलं बघा? परिवर्तनाचं नाव हा. आज मी त्याला हा. ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार हा. आणि आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या गळ्यात लागत आहेत हा. अभिजित पाटील हा. ह्या नावाबरोबर. देवेंद्र फडणवीसचं नाव कसं ओळखता येईल? हो बरोबर आहे. हा. तुम्ही म्हणसाल आता अभिजित पाटील हा. पवार साहेब गटाचा, हा. हे तर खरं आहे. हा. पवार साहेबापाशी किती बँक आहेत आज? हा. बरोबर. हा. भरपूर आहेत त्या. तरी सुद्धा एक शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याला मदत करते म्हणून हा. फडणवीस साहेब हा. कधीच मोकळ्या हाताने पाठवत नाही. बरं. हा. 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 बंद पल्ल्याला सहकारी शेतकरी साखर कारखाना शेतकऱ्याचा हा. चालू केला, हा. हा. लोकांची राहिलेली बिलं दिली. बरं. हा. 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 जे आज तुम्ही परिवार म्हणजे बोलताय का, हम्म. ह्या परिवाराने किती दिवसात किती गाळप केलं हा. याचा तुम्ही विचारा ना जनतेला. हा. 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 बरं. तुम्ही तुझ्या परिवारावर उत्तर आहे बरं काही. हम्म, हम्म, हम्म. हा. नमस्ते, काय नाव? युवराज देवकर. काय करता का? काय नाही ड्रायव्हिंग, काय म्हणते ड्रायव्हर म्हणलं काय इकडे पोस्टकडे काय नाही अभि दाबा. आभी जाबा हो, हे दोघं म्हणते म्हणून नाही नाही दोघं म्हणत काय विषय. हा. तुम्हाला विधानसभेला दिसलं की चित्र, हा. विधानसभेला दिसलंय ना. विधानसभेत लाट राहील नाही म्हणजे आता. असं कसं होईल? हा. किती दिवस झालेत? हा. वर्ष झालं की. वर्ष झालं लाट कुठे जाते? हा. विधानसभेची गणित वेगळी असते, इथं राजकारण वेगळं असतं, झडपीच वेगळं असतं. जेडपीच काय तसंच आहे, हा. तसंच आहे जेडपीच. आता तुमच्या गावातला माणूस उभा राहणार आहे इथं. हो, मग गावातली जायती, दोघं पण गावातली राहणार आहे ती. हा. दोन्ही बी उमेदवार गावातले जायचं ना. हा. नमस्कार. नमस्कार. गाव ना आजुती म्हणजे बोशे गटात येते वाटतं जिल्हा परिषदला. गटात काय आजुती मध्ये काय चर्चा चालू जिल्हा परिषदेची? दादाजी कोण दादा? गणेश दादांची. गणेश दादाची. काय वार दिली तिकडे? होय आहे की. कसं काय त्यांचं वार तिकडे? हाय आता पहिल्यापासूनच चालू आहे त्यांचं बापूपासून भावापासून चालू आहे ना. हा. 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 बरं. गणेश दादा. हा गणेश दादा. नमस्ते. नमस्ते, बोला. कुठलं गाव बोशेच का? बर बर. काय बोशेमध्ये जिल्हा परिषद काय वातावरण आहे इकडं? चांगला आहे कोणासाठी चांगला आहे? दादांसाठी. गणेश दादासाठी. हो. बर. मग काय दादा सारखं त्यांच्या घरातला उमेदवार सारखं कसं व्हायचं इकडं? कसं म्हणजे आहे ती माणसं त्या लेवलची म्हणून देते बर. गावाला ती बरं आहे त्या बाबतीत. हा आहे. काय ते कुठल्या कारखान्याची बिलं राहिली म्हणून चर्चा आहे? नाही एका सुद्धा बिल राहिलं नाही कारखान्यात त्याचे. सारी बिलं दिली तिने. बर. पतसंस्थेत काय टीव्ही काय राहायचं म्हणजे तिकडे पुढे पुढे. काय नाही ते राहिलं टीव्ही कोणाचे काय हा. नाही काय नाही. बर. अजून काय लोक आपल्या सोबत आहेत? साहेब नमस्ते. नमस्ते. बोशेगाव गोशेगाव बाजार केलाय करायचा अजून? केलाय. बर. जिल्हा परिषद पण बाजार भरलाय हा. इथं पण. आता तुमची जिल्हा परिषद बघायला गेलं तर पोसगाव म्हणल्यावर गणेश पाटलांचं गाव सगळीकडे चर्चा आहे. आता काय होईल जिल्हा परिषद आपल्याला काय वातावरण आहे? 100% गणेश दादा या पार्टीचा 100% विजय होणार. गणेश पार्टीचा कसं काय पाहिजे होणार त्याचा? कामच आहेत तशी तर. हा. ही बाकीची जी आहे हा. ती पावसाळ्यात छत्र्या कशा उगवते तशी उगवते ती. हा. हा. कधीही कुणा कामाला पडत नाही ती. फक्त हा. अडवणूक करण्याशिवाय विरोधकांनी काही केलं नाही. बर. हा. गणेश दादा 100% विजय होणार. बर. आता त्यांच्या भागामध्ये ग्रामपंचायत आहे तुमची, बरेच वर्ष झाली त्यांच्या गणेश पाटलांकडे. ग्रामपंचायतीमध्ये काय कामं केली त्यांनी? ग्रामपंचायतीने भरपूर कामं केली ती. हा. बाजार तळ बघा, ग्रामपंचायत ते यशवंत सभागृह बघा, हा. परत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी तिथं हे केलंय उभा अभ्यास करायसाठी. हम्म. परत सगळीकडे झाडं लावली ती. हा. 100% घरकुल लोकांनी दिली ती. हा.
बरेचशी कामं केली ती आता काल त्यांची मिटिंग झाली इथं गावामध्ये अनेक लोक पण होती. आज आज तुम्ही होता नाही लोक होतो. चर्चा चालू आहे, बाहेरचे लोक बोलले तुम्हाला बऱ्यापैकी. नाही हा बाहेर इथलीच लोक भरपूर आहे. बाहेरची कशाला बोलवाय गरज लागत नाही तर हा हा बर आज तागायत कधी तसं केलं नाही आम्ही. हा. आता खर तर त्यांच्या मातोश्री उभा राहणार आहे त्या भागामध्ये. राजूबापू पाटील आजपर्यंत त्यांच्या सोबत होते, आता ते स्वतः नाही त्यांच्या सोबत. अवघड जाणार नाही त्याला. नाही बोशेची जनता बोशे जिल्हा परिषद गटातली सर्व जनता ही बापूंवर प्रेम करणारी जनता आहे. त्यामुळं गणेशदादांच्या मातोश्रीचा 100% विजय होणार. पंढरपूर तालुक्यात सगळ्यात जास्त मताने विजय होणार त्यांचा. अभिज पठाण ताकद आली तर पाडायचं. कोणी जरी लावली तरी काय उपयोग होणार नाही. हा 100% हे दादांचा विजय होणार. बर हा. नमस्ते हो. नमस्ते. काय म्हणते जिल्हा परिषद काय बोशे गट गणेश दादा गणेश दादा वनवे 100% वनवे. हा कशाला वनवे आहे ती बाकी लोक संधी दिली पाहिजे दुसरं कोणाला तर. काय करायचं बाकीच्या अडवणूक करायला हा दुसरं कामच नाही त्यांना काय. हा 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 बर नुसती अडवणूक करायची. हा बर तेवढंच काम त्यांचं, दुसरं काय नाही. दुसरं काय सुद्धा नाही. हा मग तुम्ही एवढं त्यांचं गुणगान गाताय गणेश पाटलांचं. हा. आमदार केलं कसं काय मागं पडलं इथं गाव कुठलं? ही बोलतं गाव अभिज पाटला लीड केली ही. हा हा भागातला मी जोर पडला. बर काय म्हणताय. पवार साहेबाचे वर प्रेम करणारी लोक आहेत. काय हा आमदारकीला वेगळं होतं. इकडल्या भागातला उमेदवार असल्यामुळे लोकांनी मतदान केलं. बर पण आता नाही ती करणार. आता नाही. 3,500 रुपये घोषणेमुळे जरा झाले मतदान. हा पण आता काय नाही. ऊसाच जर लय राजकारण केलंय. हा विरोधकाचा ऊसच नाही यांनी ठरवलंय. बर भयान परिस्थिती निर्माण केली त्यांनी. हा गावात विरोधकाचं अडवणूक करते. अडवणूक करते ती. हा कुणाचाही ऊस नेत नाही ती. बर होता पाटलांचा कृष्णराज कारखाना त्याची देखील बिलाची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा फटका बसणार नाही बिलाचं काय नाही. हा बिल सगळ्याला दिली ती. बर थोडीफार लोक ती पण देते ती. कधीही कुणा स्वतःची इस्टेट विकतेली पण कुणाचा कधीही रुपया बुडवणार नाही ती. हा 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 असे आहेत पाटील घराणा. बर त्यामुळे 100% आले पाहिजे. 100% येणारच हो. ठीक आहे 100% येणार. तर मित्र दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव नाता साळुंके. वय किती. वय 29. मतदान आलंय. हा मतदान आले. आमदार केलंय आता झेडपीच पहिलं मतदान आहे. पुन्हा करायचं करून पोरं पुन्हा मागायचं इकडे. गणेश दादा गणेश दादा मागायचे हा. कशासाठी त्यांच्याच माग काय कारण काय त्या माग. ते अहोरात्र निम्यारात्रीचं कधी पण फोन करा, हा ते फोन उचलणार. बर समजा आता एखाद्याचं म्हणजे पेशंट माझ्या घरचा आहे, हा ते पेशंट नीट आहे का नाही हे जोपर्यंत ऐकत म्हणजे फोन केल्यानंतर हा त्याशिवाय झोपत नाहीत. बर ठीक आहे. नमस्ते हो. नमस्ते. काय लोक काय गणेश पाटलाशिवाय बोलायला येत नाही ती गावाला. तशी सांभाळली ती दादानी जीवासाठी त्यांच्या अहोरात्र जागृत राहिले ते. त्यामुळं वनवे करताय काय. होईल वनवे सुद्धा होईल. बर वनवे सुद्धा 100% होईल. हा काय म्हणता. किती ताकद लावली तरी दादा निवडून येणार. कोणी ताकद लावल्या आपण लावली तरी बी? लावली तरी हा दादा. ठीक आहे. नमस्ते हो. नमस्ते. काय लोक धडाधड बोलायला लागली इथं. कोण आबा म्हणतोय कोण ठिकाणी पाटलाचं नाव चर्चा येतं. तुम्ही किती जरी फिरला तरी दादाशिवाय कोण नाव घेणार. कसं काय एवढं वार. एवढं वार कामच आहे तस. हा कामच आहे तस. बर वनवे करताय का? वनवेज होते. वनवेज झालं वनवेज आहे म्हणून समजायचं. हा बर आता काय कारखान्याची बिल लोक मध्ये तटली कोण मध्ये संस्थेच्या काय बी असू द्या हा पण दादाला गाव सोडत नाही. सोडत नाही. नाही सोडत. हा काय नाव काका. शरद परमेश्वर तळेकर. राहायला हिच कोळेकर तळेकर. तळेकर. बर काय इथे चर्चा आहे तुमच्या तळेकरचं पण उमेदवार चर्चा त्यांची आहे. परत पाटील साहेब चर्चा आहे. काय होईल इकडे उमेदवारी त्यांची फिक्स नाही ना. कुणाची. त्यांची तळेकरांची. हा बरं हा तुम्ही कोणा मागायचा. आम्ही गणेश पाटील. गणेश पाटला पाठीमागून आणि तळेकरांची उमेदवार फिक्स झाले आम्ही त्यांच्या मागे जाणार आहोत. नाही. बर कावर पाटल्या मागताय आपण. त्यांचं काम आहे ना विकास आहे. हा आदर्श ग्रामपंचायत आहे. बर ते बाकीच्यांचं काम असलं तर आम्ही मतदान करणार ना आपण. बर ग्रामपंचायत सदस्य चालू आहे कसं. माझे माजी सदस्य आहे. बरं लय लोक सदस्य पद घेतले तरुण होय. बर काय आता इकडे काय म्हणते गोष्टी तरुण पोरं कोणा मागायची. गणेश दादा पाटील. गणेशदादा पाटील काय त्यांच्या मागोबा राहायचं आपण. त्यांचं काम आहे आजोबापासून काम आहे. यशवंत भाऊनी काम केले, राजूबापूंनी काम केले. आता दादांचं पण ग्रामपंचायत मार्फत भरपूर काम आहे. आता भावेंना जरी उभं केलं तरी काम दादाच बघणार आहे. बर हा त्यामुळे ह्या भागातला विकास हे सगळं दादाच करणार आहेत. बर या पद्धतीच्या एकूण प्रतिक्रिया खरं तर बोशेगावातून आपल्याला बघायला मिळते. त्या प्रामुख्यानं खरं तर बोशेगाव बघायला गेलं तर गणेश पाटील यांना मानणारा मोठा वर्ग खरं तर बोशामध्ये आहे.
खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता विठ्ठल परिवार एकत्र झाल्यानंतर अभिजित पाटलांचा कार्यकर्ता काय करणार. विठ्ठल परिवार जरी एकत्र झाला तरी मात्र या ठिकाणी अभिजित पाटलांचा कार्यकर्ता गणेश पाटलांच्या पाठीमागे उभा राहणार नाही अशी चर्चा करतं या मतदारसंघामधून सध्याला तरी त्या ठिकाणी बघायला मिळते. गणेश पाटलांचं आजपर्यंत किंवा त्यांच्या एकूण घराण्याचं आजपर्यंत काम असेल त्या कामाच्या जोरावरती खरं लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. जे विधानसभेला झालं म्हणजे विधानसभेचं राजकारण वेगळं आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं या जिल्हा परिषदेचं राजकारण वेगळं आहे. पाटील घराण्यातला जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खरं तर इथला गावातला लोक किंवा या इथला गावातला सामान्य मतदार त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो. कारण त्यांचे रोजचे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, दवाखान्याचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न असतील ते त्या ठिकाणी गणेश पाटलापर्यंत जाऊन सुटतात. त्यामुळे आता सध्या तरी त्या ठिकाणी इथला गावातला वर्ग त्या ठिकाणी गणेश पाटलांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावरती आहे अशी चर्चा सध्याला बघायला मिळते. परंतु निवडणुकीमध्ये गणित कसे जुळणार आहे ते विठ्ठल परिवार एकत्र होणार आहे का, परिवार एकत्र झाला तर अभिजित पाटलांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गणेश पाटलांना अजून मदत करणार आहेत का अभिजित पाटील या ठिकाणी कोणता उमेदवार देणार आहेत हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा मागच्या सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, भोसे.